नमस्कार, कसे आहात? आज मी बनवणार बोंबीलची चटणी. त्याला लागणारे साहित्य: 4 कांदे छोटे, 1 टोमॅटो, लसूण 5-6 पाकळ्या, कोकम, कढीपत्ता, कोथिंबीर. लागणारे मसाले: लाल तिखट मसाला 3 चमचे घेतले, गरम मसाला 2 चमचे घेतले, हळद 1 चमचा, धना जिरा पावडर 1 चमचा, तेल फोडणीला. बोंबील साफ करून घ्यायचे. ते कसे घ्यायचे तुमका एक दाखवतंय. हे बघा, हा डोका आहे ना बोंबलाचा, तो असा उडून टाकायचा. हे पर आहेत ना ते असे कापून टाकायचे असे, आणि बारीक तुकडे करायचे. असे हाताने केलात ना तरी चालेल, कारण काय काय चिवट असतात, काय काय कडक असतात. तर असे बारीक तुकडे करून दाखवायचे. हे बोंबील कापून स्वच्छ धुवून घेतलंय. आता फोडणी देतोय. गॅसवर कढई ठेवतोय. कढई तापून दे, नंतर तेल घालूया आपण. आता फोडणीत तेल घालतोय. तेल तापण दे. तर तेल तापला, लसूण देते फोडणी, कढीपत्ता देते फोडणी, लाल होऊ दे लसूण. आता कांदो घालतोय. कांदो लाल होऊ दे. त्यात टोमॅटो टाकलाय. टोमॅटो जरा नरम होऊ दे, शिजून दे. शिजलो, आता त्याच्यात मसाले टाकतोय. मसाले जरा चांगले शिजू दे, जरा थोडेसे 2 मिनिटं असं परतन ठेवा. असं परतवायचं. थोडासा पाणी घालायचं, थोडासा तेल सुटतं त्याला. ते बघा, आता त्याच्यात बोंबील सोडा. थोडं 2 मिनिटं असं परतून ठेवायचं. आता त्याच्यात पाणी घाला. हे बघा, असं करायचं. पुरतं मीठ घाला, जास्त घालू नका, कारण ते खार असतो. मीठ घाला चवीपुरतं. नंतर हे 2 कोकम आहेत ना, ती घाला, अशी कापून घाला. हे बघा, असे कलर बघा त्याचा कसा येतो तो. हे बघा, आणि शिजून दे. 5 मिनिटं एका शिजूक होते. आता कोथिंबीर घालते. झाली आता चटणी, तर कोथिंबीर घालते. दोन मिनिटं लागतील. झाली आता चटणी. आता गॅस बंद करतोय.